नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 9 जून 2025 ते 15 जून 2025 साप्ताहिक राशी भविष्य. सिंह राशी, या सप्ताहात तुमच्या कौटुंबिक उत्तरदायित्वात वृद्धी होईल. यामुळे तुम्हाला मानसिक तणाव असताना दिसेल. अशात येणाऱ्या विपरीत परिस्थितीच्या बाबतीत आत्तापासूनच विचार करून त्याचा अनुमान लावून चिंतित होण्यापेक्षा त्याच्यासाठी तयार राहण्याकडे प्रयत्न करा. या सप्ताहात ते जातक जे कौटुंबिक व्यापाराने जोडलेले आहेत त्यांना आपल्या घरातील मोठ्यांचे सहयोग मिळण्यापेक्षा उत्तम करण्यात मदत मिळेल. या सप्ताहात बऱ्याच नवीन ग्राहक स्थापित करण्यात यशस्वी राहाल. आरोग्याच्या दृष्टीने या काळात तुम्ही प्राणायाम करून आपल्या बऱ्याच समस्या दूर करू शकता. या सप्ताहात बऱ्याच कामावर आपली ऊर्जा लागण्याच्या ऐवजी फक्त त्यांच्या कामात लावा जे गरजेचे आहे. या सप्ताहात तुमचे सातत्याने मेहनतीवर लोक तुमचे कौतुक करतील आणि यामुळे तुम्हाला काही वित्तीय लाभ मिळण्याची शक्यता दिसेल. तथापि यावेळी शक्यता अधिक आहे की तुमचा जीवनसाथी तुम्हाला आर्थिक मदत देऊन काही समस्येतून निघण्यात तुमची मदत करेल. उपाय: नियमित 19 वेळा ओम भास्कराय नमः मंत्राचा जप करा. कन्या राशी, या सप्ताहात कार्यक्षेत्रात येणाऱ्या बऱ्याच नवीन आणि मोठी आव्हाने येऊ शकतात. खास करून जर तुम्ही कूटनीतीने गोष्टीचा वापर नाही केला तर तुम्ही कार्यस्थळी दुसऱ्या षडयंत्रात फसू शकता. म्हणून स्वतःला समजदार बनवा आणि प्रत्येक स्थितीला आधीपासून जाणून घेण्याचा प्रयत्न करा. या सप्ताहात तुम्ही काही अशी नवीन गोष्ट करू शकता जी तुमच्या जवळ आधीपासून उपलब्ध असेल. यामुळे तुम्ही आपले पैसे व्यर्थ खर्च कराल. अशात शिक्षणाच्या संबंधित काही सामग्री खरेदी करण्याच्या आधी आपल्या जवळ उपलब्ध असलेल्या गोष्टी वापरून घ्या आणि मगच खर्च करा. ग्रहांची उपस्थिती या गोष्टीकडे इशारा करते की या काळात तुमचे काही विनाकारण खर्च होण्याची शक्यता आहे. तथापि तुमच्या कमाईमध्ये लागोपाठ वृद्धी होण्याने तुमच्या जीवनात या खर्चाचा प्रभाव दिसणार नाही आणि तुम्ही आपल्या सुखसुविधांवरही काही खर्च करू शकाल. म्हणून कमाईमध्ये संतुलन कायम ठेवणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. या सप्ताहात शक्यता आहे की तुम्ही कुठल्या मोठ्या निर्णयाला घेऊन आपल्या कुटुंबाला समजवण्यात यशस्वी राहाल. यामुळे तुम्ही त्यांना आपल्या विरुद्ध तर करालच, सोबतच तुमच्या या निर्णयाला घेऊन तुम्हाला कुणाचेही सहयोग मिळणार नाहीत. उपाय: बुधवारी दिव्यांग लोकांना जेवण द्या. तूळ राशी, या सप्ताहात आपल्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रात भरपूर यश मिळू शकते. कारण जर ते बेरोजगार होते तर त्यांचा जॉब लागण्याचे योग बनत आहेत. तसेच जर ते नोकरी करतात तर यावेळी त्यांची पदोन्नती होण्याची शक्यता आहे. या सप्ताहात तुमचे मोठे भाऊ बहीण तुमच्या कुठल्याही विषयाला समजण्यात मदत करतील. यामुळे तुम्ही आपल्या पूर्वीच्या तणावापासून मुक्ती मिळवू शकाल. तथापि यावेळी तुम्हाला फक्त आणि फक्त आपल्या शिक्षणापर्यंत सीमित न राहता पाठ्यक्रमातही आवडीने वाचण्याची आवश्यकता असेल. कारण यामुळेच तुमच्या मनात रचनात्मक विचारांची वृद्धी होऊ शकेल. या सप्ताहात तुमचे आरोग्य खास करून उत्तम राहील. कारण बऱ्याच ग्रहांची शुभदृष्टी तुम्हाला आरोग्याला मजबूती देईल आणि सोबतच तुम्हाला जुन्या चालत आलेल्या आजारापासून आराम मिळेल. म्हणून
या सप्ताहात तुमचे मन आनंदी राहण्याचे योग बनतील. या सप्ताहात तुम्हाला सुरुवातीपासून पैशाची बचत करण्याच्या बाबतीत घरातील सदस्य आणि आपल्या जवळच्या व्यक्तींसोबत विचार करण्याची अधिक आवश्यकता असेल. अन्यथा तुम्हाला सप्ताहाच्या शेवटी आर्थिक तंगीसोबतच बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागू शकतो. उपाय: नियमित 24 वेळा ओम भार्गवाय नमः मंत्राचा जप करा. वृश्चिक राशी, या सप्ताहात कार्यक्षेत्रात विचारपूर्वक चालण्याची आवश्यकता आहे. अन्यथा शक्यता आहे की तुमच्या विरोधींच्या षडयंत्रामुळे तुम्ही काही मोठ्या अडचणीत फसू शकता. विद्यार्थ्यांना यावेळी आपल्या शिक्षणात भाग्याची साथ मिळेल आणि शिक्षकही तुम्हाला या काळात सहयोग करताना दिसतील. सोबतच योग बनत आहेत की स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा सप्ताह दुसऱ्यांपेक्षा चांगला आहे. या सप्ताहात तुम्हाला आपल्या क्षमतेपेक्षा जास्त कार्य करण्यापासून सावध राहिले पाहिजे. कारण या काळात तुमच्या शारीरिक प्रतिरोधक क्षमता थोडी कमी होईल. म्हणून तुमच्यासाठी या काळात उत्तम आराम करणे योग्य राहील. या आठवड्यात पैशाशी संबंधित अनेक समस्यांमुळे आपण चिंतित राहू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या विश्वासू व्यक्तीकडून काही सल्ला हवा असेल तर त्यांच्याकडून आर्थिक सहकार्य घ्यावे. या राशीच्या तरुणांना या आठवड्यात त्यांच्या शाळा किंवा महाविद्यालयीन कोणत्याही प्रकल्पासाठी घरातील मोठ्या भावंडांच्या मदतीची आवश्यकता असेल. म्हणून जेव्हा आपल्याकडे वेळ असेल तेव्हा त्यांच्यासोबत बसा आणि त्यांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न करा. उपाय: नियमित 11 वेळा ओम दुर्गाय नमः मंत्राचा जप करा. धन्यवाद. असेच साप्ताहिक राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.